छत्रपती संभाजीनगर इथल्या विमानतळावर उभारलेल्या भव्य बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न। ठाण्याच्या उपवन तलाव इथल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी घाट इथे नागरिकांनी घेतली वाराणसी इथल्या पंडितांकडून भव्य गंगा आरतीची अनुभूती। पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातल्या उरवडे इथल्या प्राज मेट्रिक्स या कंपनीमध्ये आग लागल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना। अहिल्यानगरच्या श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या आय बँकेमधून करण्यात आलेल्या पहिल्या यशस्वी नेत्ररोपण शस्त्रक्रियेमुळे दृष्टिहीन महिलेला मिळाली नवी दृष्टी। जालना जिल्ह्यातल्या संभाजीनगर परिसरात सदर बाजार पोलिसांनी केलेल्या कारवाईत 9,50,000 किमतीचा प्रतिबंधित गुटखा करण्यात आला जप्त। चंद्रपूर इथे जैन अल्पसंख्याक आर्थिक विभागाच्या अध्यक्षांनी अल्पसंख्याकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा। अहिल्यानगर शहरातल्या करंजी घाट इथल्या मच्छिंद्रनाथ गडावर यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांना महाकाल मित्रमंडळातर्फे करण्यात येणार 1,00,000 बुंदीच्या लाडूंचं वाटप। जालना इथल्या समाज कल्याण कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे पैसे तातडीनं खात्यात जमा होण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या बनकिन्होळा इथे संकरित आणि देशी जनावरांचं पशु प्रदर्शन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न। आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासाला गती देणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रतिपादन। यानंतरच्या बातम्या थोड्याच